परवाच एका मित्राने मला असं सांगितलं की मी माझा एक फोटो तयार केला एआयला त्या ठिकाणी. आता जे नवीन ऍप्स आलेले आहेत, आता ज्या नवीन एआयच्या बाबी आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी एक फोटो तयार केला आणि त्याच्यामध्ये मी अशी आज्ञा दिली, एका ठिकाणी फिरायला गेलेलो आहे आणि मी बाईकवर आहे आणि माझ्यासोबत माझी गर्लफ्रेंड आहे आणि अशा पद्धतीचा फोटो मला बनवून दे. काही क्षणातच तो तशा पद्धतीचा रिअल वाटणारा, अगदी तंतोतंत कुठेतरी फिरायला गेलेलो आहे अशा पद्धतीचा फोटो त्याचा समोर आला आणि त्यांनी तो अगदी अत्यंत आनंदाने त्याच्या मित्रालाही पाठवला आणि सांगितलं, बघ मी गर्लफ्रेंड पटवली आणि ठिकाणी फिरायला गेलो होतो, तुला अजूनही गर्लफ्रेंड पटवता आली नाही. हे तो मला अगदी अत्यंत आनंदाने सांगत होता. मात्र मी हे सगळं ऐकून घेतल्यानंतर मी त्याला म्हणा, ठीक आहे, तू फोटो काढलास, तुला आनंद झाला, तू पाठवलास, शेअर केलास, पण तुझं आता वय जे आहे हे 21-22 वय आहे. अजून 4-5 वर्षांनी तुझं लग्न होईल आणि मग हे 4-5 वर्षांनी तुझं लग्न झाल्यानंतर जर कदाचित तुझा हा फोटो जो तू एआयच्या माध्यमातून तयार केलेला आहेस तो खोटा आहे हे तुला माहिती आहे, परंतु अजून 4-5 वर्षानंतर तुझं जेव्हा लग्न होईल त्यावेळेस जर गुगल ड्राईव्ह मधून हा फोटो तुझ्या समोर मेमरी म्हणून जर आला किंवा हाच फोटो जर तुझ्या होणाऱ्या भावी पत्नीने जर बघितला तर तिची रिॲक्शन काय असेल. त्याला माझ्या बोलण्याचा जो काही रोग होता हा रोग समजला आणि तो काही वेळ स्तब्ध राहिला. मला त्याला जे सांगायचं होतं ते काही शब्दांमध्ये सांगून झालेलं होतं आणि ते शब्द आपल्या सर्वांसाठी सुद्धा आहेत. एआयचा वापर करून अशा पद्धतीने अनेक जण, मुली असतील, तरुण आहेत, अनेक जण अशा पद्धतीचे व्हिडिओज, अशा पद्धतीचे फोटोज तयार करत आहेत. याच्यातली एक संकल्पना आपण निश्चितपणे समजावून घेऊ की आपण ज्या वेळेस अशा टूल्सना, अशा ऍप्सना आज्ञा देतो की मला अशा अशा पद्धतीचे कपडे घातलेले, शर्ट घातला असेल, कोट घातला असेल, तशा पद्धतीची इमेज माझा फोटो बनवून पाठव, तर ते जे टूल्स आहे ते निश्चितपणे तशा पद्धतीची आज्ञा मान्य करतं, पाळतं आणि आपल्या तशा पद्धतीचा फोटो आपल्याला देतं. पण ह्याच्या विरुद्धची जर एखाद्याने आज्ञा दिली की मी तुला एक फोटो देतोय आणि त्या फोटोवर अशा अशा पद्धतीचं जे असभ्य आहे, जे अश्लील आहे किंवा जी गोष्ट एखाद्याला गैर मार्गाला घेऊन जाऊ शकते अशा पद्धतीची त्यांनी जर आज्ञा त्या ठिकाणी ऍपला केली तर ते तशा पद्धतीचं इमेज, फोटो जो तुमचा चेहरा आहे, तुमचं शरीर आहे आणि तुमचं शरीर असेल तशा पद्धतीचा जो तुम्हाला आवडणार नाही अशा पद्धतीचा फोटो, अशा पद्धतीचा व्हिडिओ निश्चितपणे बनवून देऊ शकतो. तुमचा फोटो आहे आणि तुमच्या बाजूला अनोळखी कोणतरी व्यक्ती त्या ठिकाणी बसलेली आहे अशा पद्धतीचे फोटो सुद्धा येऊ शकतात आणि या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग व्हायला वेळ लागणार नाहीये. येत्या कालावधीमध्ये या समस्येवर कुठेतरी तोडगा काढण्याची गरज भासणार.